मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि दर गुरुवारी नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतो. त्यासाठीच आज मी अतिशय सोप्या पद्धतीने आणि 1.25 वाटीच्या प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे, तेही साखर न वापरता. हा शिरा बनवल्यावर जसा मऊसूत असतो तसाच दिवसभर राहण्यासाठी काय करायचं ह्याची एक खास ट्रिक सुद्धा दाखवणार आहे, ज्यामुळे हा शिरा अजिबात कोरडा पडणार नाही, दिवसभर असाच्या असा मऊसूत राहील. चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये कोणत्याही एखाद्या कप किंवा वाटीने आपल्याला वितळवलेलं 1.25 कप एवढं गाईचं साजूक तूप घालायचं आहे. आज मी तुम्हाला 1.25 कपच्या अचूक प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवत आहे. आता शेजारच्या गॅसवर मी एक पातेलं गरम करत ठेवणार आहे. त्यामध्ये मी त्याच कपाने 3.25 वाटी एवढं दूध आणि पाणी अर्ध घेतलेलं आहे. शिरा बनवताना थोडंसं तरी पाणी मिक्स करायचं, जेणेकरून रवा छान फुलला जातो आणि शिरा आपला मस्त असा मऊ मोकळा तयार होतो. त्यामुळे इथे मी बाजूच्या गॅसवर दूध आणि पाणी गरम करत ठेवलं आहे. आता तोपर्यंत इथे आपलं तूप सुद्धा छान गरम झालं असेल मंद आचेवर. त्यामध्ये त्याच कपाने आपल्याला 1.25 कप एवढा रवा घालायचा आहे. इथे मी जो नेहमी आपण उपम्यासाठी रवा वापरतो त्याचाच वापर केला आहे. फार बारीक जर 0 नंबरचा तुम्ही रवा शिरा करण्यासाठी वापरलात तर शिरा हा चिकट होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो उपम्यासाठी वापरतो त्याच रव्याचा वापर शिरा बनवण्यासाठी वापरायचा. रवा तुपात घातल्या असं छान फुलून आला पाहिजे, एवढं आपलं तूप छान असं मस्त मंद आचेवर गरम केलेलं असावं. आता हा रवा आपल्याला 4 ते 5 मिनटं अगदी रव्याचा खमंग सुवास येईपर्यंत आणि रवा खरपूस असा भाजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे रवा सुद्धा छान फुलला जातो आणि शिरा खाताना कचकच लागत नाही. अगदी मऊसूत आणि तितकाच दाणेदार आपला शिरा तयार होतो. शिरा बनवताना रवा असा तुपामध्ये छान खमंग होईपर्यंत भाजणं गरजेचं आहे. आता आपण जे शेजारच्या गॅसवर दूध आणि पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दूध पाणी उकळवून घ्यायचं आहे. साजूक तूप घातल्यामुळे काय होतं, आपला शिरा हा अगदी दिवसभर मऊसूत राहतो. हीच ती एक खास ट्रिक आहे. दूध आणि पाणी गरम करताना त्यामध्ये चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे. 3-4 मिनटं रवा असा खमंग भाजून झाला की ह्यामध्ये आता काही मी सुकामेव्याचे काप घालणार आहे. त्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, चारोळी आणि बेदाणे घातले आहेत. हा सुकामेवा या रवा आणि साजूक तुपाबरोबर परतवून घ्यायचा. त्यामुळे सुकामेवा आपल्याला वेगळं भाजण्याची गरज लागत नाही. अगदी मस्त पुढच्या 1-2 मिनिटांमध्येच या गरम तुपामध्ये सुकामेवा सुद्धा छान परतला जातो. इथे तुम्ही बघू शकता तूप थोडं कमी व्हायला सुरुवात झाली आहे आणि बेदाणे आणि सुकामेवा छान असा खमंग झाला आहे. असं झालं की ह्यामध्ये लगेचच मी एक मध्यम आकाराचं पिकलेलं केळ्याचे असे छोटे काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. आणि हे केळ्याचे काप सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं रव्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. अगदी हे केळ्याचे काप मऊसूत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इथे एका बाजूला आपल्या दूध आणि पाण्याला सुद्धा छान उकळी येत आहे. केळ्याचे काप घातल्यानंतर 2-3 मिनिटं असं छान परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रव्याचा रंग कसा झाला आहे. सर्व जिन्नस अगदी खमंग परतले गेले आहेत. इथे दूध पाण्याला सुद्धा उकळी आली आहे. लगेचच आता गॅस बंद करायचा आणि हे दूध आणि पाणी आपल्याला थोडं करून या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे दूध आणि पाणी लगेचच संपूर्ण घालायचं नाही, त्यामुळे रव्यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाफ अंगावर येऊन रवा अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला थोडं घालायचं आणि नंतर शेवटी पूर्ण हे दूध आणि पाणी ह्यामध्ये मिक्स करायचं आणि छान रवा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. एकदा दूध पाण्यामध्ये रवा असा छान 1-2 मिनिटं मिक्स करून झाला की हळूहळू रव्याला घट्टपणा यायला लागतो. आता गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवर 2 मिनिटं आपल्याला दूध पाण्यासोबत रवा शिजवून घ्यायचा आहे.
2 मिनिटं झाली आहेत. आता मी झाकण उघडून बघते. इथे तुम्ही कडेला बघू शकता तूप कसं छान सुटून आलं आहे. असं तूप सुटलं म्हणजे आपला रवा 100% छान असा मऊ लुसलुशीत होणारच. आता हा रवा पुन्हा एकदा व्यवस्थित पळीने आपल्याला खालपासून असा मिक्स करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जाड तळाचीच आपल्याला कढई घ्यायची आहे, कारण कधी-कधी शिरा हा तळाला लागू शकतो. त्यामुळे शक्यतो जाड तळाची कढई घ्यायची आणि 2 मिनिटाच्या वाफेनंतर रवा असा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा. आता ह्यामध्ये त्याच कपाने मी घट्ट कप भरून 1.25 कप एवढा चिरलेला गूळ घालणार आहे. साखरेपेक्षा गुळाचा गोडवा थोडासा कमी असतो, त्यामुळे अगदी घट्ट कप भरून घ्यायचा म्हणजे छान शिऱ्याला गोडवा येतो. एकदा गूळ घालून झाला की पुन्हा एकदा गूळ छान विरघळेपर्यंत आपल्याला या शिऱ्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण गूळ ह्यामध्ये मिक्स करत जाऊ तसं पुन्हा एकदा ह्याला पाणी सुटायला लागेल आणि तुम्हाला असा थोडासा पातळ शिरा झाल्यासारखं दिसेल. पण अजिबात घाबरायची गरज नाही, कारण एकदा गूळ असा विरघळून झाला की मंद आचेवरच आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 मिनिटाची फक्त वाफ काढायची आहे. 2 मिनिटानंतर आता मी झाकण उघडून बघते आणि तुम्ही बघू शकता शिऱ्याला कसं तूप सुटलं आहे. टेक्स्चरवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल किती मस्त मऊ रसरशीत आपला शिरा तयार झाला आहे आणि तितकाच दाणेदार सुद्धा. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा शिरा व्यवस्थित खालून वर असा मिसळून घ्यायचा आहे. इथे आपला शिरा तयार आहे. आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे. आज आपण गूळ घालून शिरा बनवला आहे, त्यामुळे थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे. आता हे वेलची पूड आणि जायफळ सुद्धा या शिऱ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस बंद केल्यानंतरच वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची आहे. त्यामुळे वेलचीचा आणि जायफळचा स्वाद तसाच शिऱ्यामध्ये टिकून राहतो. आता इथे आपला शिरा तयार आहे. आता हा शिरा लगेचच मी सर्व करून घेते आहे. तुम्हाला माझी आजची पौष्टिक असा गूळ घालून मऊ लुसलुशीत शिरा करण्याची पद्धत आणि खास ट्रिक कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. याआधी सुद्धा मी झटपट नैवेद्य तांदळाची खीर कुकरमध्ये 10 मिनिटात कशी बनवायची ती दाखवलेली. ती रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी सुद्धा पाहू शकता. या शिऱ्याचं तुम्हाला जवळून सुद्धा मी टेक्स्चर दाखवते. पाहू शकता किती मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा झाला आहे. असा शिरा तुम्ही एकदा बनवलात की अगदी दिवसभर असाच्या असा मऊसूत राहतो. त्यामुळे मी सांगितलेली ट्रिक नक्की करून बघा आणि हा शिरा कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.